शैले दादा, शैले दादा. तर या ठिकाणी पत्रकार आमचे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मिलिंद खार पाटील साहेब पत्रकार यांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. दोन्ही संघाचे 12th मॅन बॉल पाडायच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसतील. असोसिएशनचे जे नियम आहेत ते पुन्हा मान्य करावे लागतील तुम्हाला. पहिला बॉल पाडायच्या अगोदर हे जे आहे निवेचे आहेत. कापडे खोद नावं माहिती दर्शनात पाठवा. ओके. पहिल्याच बॉल वरती षटकार पाहायला मिळतोय. विजय उतेकर याच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. सागर जाधव मनसे उपशाखा प्रमुख. या जाधव साहेब आपण. सोपान मोरे आपण देखील व्यासपीठावरती या. जाधव साहेब आपण देखील या. रामनगर घाटकोपरला नक्कीच. सागर जाधव या. मिलिंद गार पाटील साहेब हे देखील या ठिकाणी आलेत. 2 मिनिटं रिव्ह्यू घेतलाय बिमरचा. नो बॉल. नो बॉल. सोपान मोरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सोपान मोरे या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. विक्की मोरे आपण देखील आणि अनिल सकपाळ.
या बॉलवरती धावा मिळतील 4. लेग बाय आहे का प्रदीप? बॅट बॅट. ओके. बॉलिंगला योगेश. या बॉलवरती वेगात चेंडू टाकला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद. पहिली विकेट विजय उतेकर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. विशाल नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग 2022 स्पर्धेचा पहिला दिवस. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आपण ही स्पर्धा 24 संघांचा सहभाग. आज 4 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. ब्लॉकहोल चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉल अडवला गेलाय. डायरेक्ट हिट केला होता. धावफलक जर पाहिला तर 11 या आकड्यावरती एक षटकार आपण पाहिला विजय उतेकरच्या बॅटमधून. त्याच्यानंतर चौकार, परंतु त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलं योगेश शेलार यांनी. हा बॉल देखील चांगला टप्पा पडला, आतमध्ये आला, हलकासा ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. डॉट बॉल. हेमंत उतेकर आणि विजय उतेकर ही जोडी मैदानामध्ये आली होती. विजय उतेकरने थोडी चांगली सुरुवात पाहायला मिळाली 2 चेंडूवरती, परंतु त्याच्यानंतर विजय उतेकर माघारी परतले. हा फटका मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. विशालाच्या बॅट मधून ओतुंगा असा षटकार. दीपक जाधवच आहे मॅन ऑफ द मॅच. दीपक जाधव या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. घेऊन जाऊ का एकतरी? द्याव दुसऱ्याला एक एक दे दे पूर्ण एक बंडल आणि इकडे वरती जाण. थँक्यू ओम्या. मला शिव्या घाल रे. मला सगळे केपीचे टीचर आले. हा पुढे गेली. या कोण देते दादाजी? मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या अगोदर मॅचमध्ये दीपक जाधव याला दिला जातोय. टी शर्ट्स केपी स्पोर्ट्स ठाणे ओमकार घाडगे यांच्या माध्यमातून टी शर्ट, सन्मान चिन्ह आणि हँड इनर सिक्सर सुप्रीमोचे हँड इनर केतन शेठ यांच्या माध्यमातून
दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे वळतायत आमचे करंजे गावातील मनोज गाडगे. वाईट बॉल. दांडी गुल या ठिकाणी गेली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. विशाल देखील माघारी परत आहेत. धावफलक जर पाहिला तर विनोद धनावडे गोयळेगावचे यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत विनोद धनावडे. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम जाधव बॅटिंगसाठी. एका साईडला हेमंत उतेकर, एका साईडला शुभम जाधव. धावफलक जर पाहिला तर पुढे जातोय 20 या आकड्यावरती 20. समोरच्या दिशेने फटका. हेमंत उतेकरच्या बॅट मधून धावा मिळतील या चेंडूवरती 4. या 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. हेमंत उतेकर याच्या बॅट मधून उत्तुंग असा फटका. धावा मिळतील या चेंडूवरती 6. षटकार. का बॅटिंग करतोय हेमंत उतेकर कापडेखुर्द संघासाठी. भैरवनाथ कापडेखुर्द संघाने टॉस जिंकला आणि हेमंत उतेकरने सांगितलं की बॅटिंग आम्ही करू, कारण आपण जर पाहिलं तर मागील 3 सामने आतापर्यंत झाले आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ जिंकलाय.
म्हणूनच की काय हेमंत हुतेकरने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भैरवनाथ कापडे खुर्द मंगेश बेलोसे यांचा संघ आपण पाहतोय बॅटिंग करतायत. तर एका साईडला रणजित चिकणे यांचा संघ बराडदेवी वॉरियर्स निवे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा. जयराम निकम मंगेश बेलोसे यांच्या संघामध्ये सातत्याने जयराम निकम योगेश शेलार यांना खेळताना पाहायला मिळत, परंतु आता विरुद्ध अपोजिट सामना पाहायला मिळतोय. योगेश शेलार विरुद्ध मंगेश बेलोसे अशी लढत मैदानामध्ये. दोन स्टेप मध्ये आहे ना, दोन स्टेप मध्ये. जयराम निकम ब्लॉकवर चेंडू होता, पंचांकडे अपील केलं. लेग बी फोरचं एक धाव घेतली लेग बाईच्या रूपामध्ये. आदित्य कदम चेंडूवरती गेलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धाव मिळते, धावफलक पुढे जातोय 31 आकड्यावरती 31. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खजिनदार सुनील लुतेकर पहा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. गावी स्पर्धा असताना त्यांनी तेच काम केले, परंतु फ्रेंडशिप चषकामध्ये त्यांनी सांगितलं की मी कॅप्टनशिप पदाचा राजीनामा देतोय आणि दिला देखील. आता ॲज अ प्लेअर म्हणून ते खेळताना पाहायला मिळतील. निलेशदादा कोळसकर नव्हते, पहिल्या मॅचला होते, संघ जिंकला, परंतु दुसऱ्या मॅचला निलेशदादा मैदानात नव्हते. परंतु सुनील सकपाळ साहेबांच्या चेहऱ्यावर हास्य. एक सिंगल घेतले, चांगले बॅटिंग हेमंत हुतेकरची पाहायला मिळते. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. शांत संयमी फलंदाजी करतोय. चुकीच्या पद्धतीने बॉलवरती मोठे प्रहार केले जात आहेत आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय हेमंत हुतेकरच्या माध्यमातून. आणि हीच ओळख नक्कीच व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची असते, जिथं चांगली फटकेबाजी शांत संयमी फलंदाजी करावी लागते. संघासाठी मोठमोठ्या संघामध्ये श्रीलेवन पुणे या संघामध्ये सातत्याने सूर्यदादा निंबाळकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून देखील कित्येक स्पर्धा हेमंत हुतेकरने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती त्या संघाला जिंकून दिल्या. पॉइंटला कट करायचा प्रयत्न, शॉट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल मिळते, थोडीशी घाई करा. बत्तीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय 32. जयराम निकम स्विच हिट खेळायचा प्रयत्न सक्सेस तर होतोय, पाहूया पण चेंडू जाईल का. ओ चेंडू इथं मात्र नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. या बॉलवरती देखील 4 धावा चौकार येताना पाहायला मिळतोय. छत्तीस धावा स्कोर कार्ड वरती. जयराम निकम याच्यावरती देखील आक्रमक होताना पाहायला मिळतोय हेमंत हुतेकर.
पुन्हा एकदा स्विचिट खेळायचा प्रयत्न केलाय, प्रयत्न फसतोय. चेंडू एसटी रक्षक योगेश शेलार यांच्या हातामध्ये जाऊन बसतोय. डॉट बॉल. युट्यूबला जे प्रेक्षक आमचे जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. ही स्पर्धा पाहतायत घर बसल्या किंवा ऑफिसमध्ये देखील. छत्तीस आकड्यावरती धावफलक. हेमंत उत्तेकर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ब्लॉकवर पद्धतीचा बॉल होता, त्याला मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. लॉंग ऑन खेळाडू नक्कीच काव कॉर्नरच्या रिझन मध्ये फटका होता. विजू तळेकर चेंडूवरती आले, चेंडूची फेक केली, तद्वर एक सिंगल अर्जित केली आहे. षटकाची समाप्ती होती तिसऱ्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती 38. चला थोडी घाई करा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावरती 38 धावा. गोलंदाजीसाठी योगेश शेलार. वैयक्तिक दुसरं संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी योगेश शेलार स्वतः कर्णधार मार्कवर. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन अशी लढत मैदानामध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत उतेकर स्ट्राईक एंडवरती, तर गोलंदाजीसाठी योगेश शेलार. अठरा बॉल आणि 38 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता येणारे पुढील 18 चेंडू शिल्लक. मोठा फटका या ठिकाणी. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतो डीप मधून, कॅचचा प्रयत्न आणि कॅच घेतली गेली. एक मोठी विकेट, इम्पॉर्टंट विकेट मात्र नक्कीच मिळवतायत योगेश शेलार. आणि झेल देखील त्या ठिकाणी सुरेख असा रित्या टिपलाय. अप्रतिम झेल आणि फलंदाज हेमंत उतेकरची खेळी संपुष्टात. गोविले गावचे विनोद धनावडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विनोद धनावडे आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर हिम्मत उत्तेकर बाद झाल्यानंतर भाऊ हांडे मैदानामध्ये. सूरज गायकवाड बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. मोठ्या अपेक्षा नक्कीच संघ मालक मंगेश बेलोस यांना असेल. मोठी इनिंग त्याची पाहायला मिळेल का, परंतु हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. त्याच्यानंतर गणेश गाडगे पिक पिक त्यांचा देखील सन्मान केला जातोय. ड्राईव्ह या ठिकाणी भाऊ यांच्या बॅटमधून हा फटका येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. एका धावेवरती एक सिंगल मिळते. धावफलक जर पाहिला तर पुढे जातोय 40 आकड्यावरती 40. तर त्याच्यानंतर नारायण दराडे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. असं पोलादपूरवरून ही स्पर्धा ज्योती एंटरप्राइजेस संघामध्ये त्यांना आमंत्रित केलं. पोलीस दलात कार्यरत
पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण दराडे साहेब, जिथं जिथं स्पर्धा असतील तिथे तिथं नारायण दराडे साहेब नक्कीच खेळताना येतात, आवडीने खेळायला येतात. पहिले कोणत्याही संघामध्ये परंतु खेळण्यासाठी दाखल होतात. नारायण दराडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. शहरातील तर आता मिलिंद खारपाटील साहेब देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये येत आहेत आणि प्रत्येक स्पर्धेचा लेखाजोखा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. पत्रकार आहेत, त्यांच्या माध्यमातून निलेदादाच्या जवळील व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन निलेदा मात्र नक्कीच कार्य सुरू आहे. तुम्ही नका बोलू आम्हा, तुम्ही काय बोलू नका पण. प्रदीप शिंदे निर्णय कळवा. एक धाव. एक धाव मिळते लेग बायच्या रूपात. मोठा प्रहार या ठिकाणी भाऊ अंडेच्या बॅट मधून चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन साइडला मोठा फटका तर खेळला होता. सूरज गायकवाड याच्या बॅट मधून आला होता. भाऊ अंडे या नावाने देखील ओळखले जातात. यांनी देखील मोठं क्रिकेट 11च्या माध्यमातून संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली खेळलं. रबर बॉलच्या स्पर्धा असू देत, टेनिस बॉलच्या स्पर्धा, सुरदादा निंबाळकर स्पोर्ट्स फाउंडेशन असू देत किंवा श्री 11 या संघाच्या माध्यमातून मोठा प्रहार केलाय, परंतु दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए. ना 17 वरती आला ना. 67 धावा, 67. मागील मॅच मध्ये परचुले 11 संघाने देखील 67 धावा बनवल्या होत्या. आता अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 67 धावा बनवल्यात कापडेखुर्द संघाने. पुन्हा एकदा मोठा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये. आदित्य कदम वेगात येतोय, चेंडूची फेक केली आहे, काय फिल्डिंग केली आदित्य कदमने, अतिशय सुरेख फिल्डिंग. दामनदेवी गावचा खेळाडू, दामनदेवी संघामध्ये देखील फिल्डिंगसाठी ओळखला जातो. केतन खाडे, मयूर खाडे यांच्या माध्यमातून. आणि आज देखील जर पाहिलं तर बाळदेवी वॉरियर्स निवे या संघाच्या माध्यमातून अतिशय सुरेख फिल्डिंग. युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये नक्कीच आपण पाहतो. अतिशय चांगल्या प्रकारे फेकी देखील गेली आणि फलंदाज धावबाच्या रूपामध्ये माघारी परतलाय. धावफलक 68. 68 शेवटचा बॉल. 68 धावा बनवल्यात भैरवनाथ कापडे खुर्द या संघाने. शेवटचा बॉल. तर या ठिकाणी नक्कीच महामुंबई 24/7 चे मिलिंद खारपाटील साहेब, शेवटचा बॉल, त्यावरती धावा मिळत आहेत त्या. किती धावा झाल्या? पंच किती धावा? 3 धावा. धावफलक 71 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 36 बॉल आणि 72 धावांची आवश्यकता 6 षटकामध्ये बनवल्या जाणार का, त्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल प्रसाद परब सर यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू सो मच सुनील निलेश पवार. चला सामना सुरू करायचा. फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. फलंदाज पाठवा लवकर. घड्यात बरोबर 4 वाजलेत. दीड इनिंग कव्हर करायची आपल्याला. दीड इनिंग. एक मॅच आणि अजून एक इनिंग आपल्याला कव्हर करायची आहे ताबडतोब. एक मॅच आणि एक इनिंग. लवकरात लवकर सामना सुरू करा. एक पूर्ण सामना यानंतर बाकी आहे. चला फिल्डिंग सेट करून घ्या. सामना लवकरात लवकर सुरू करायचा. दोन्ही संघांनी वेळ घेऊ नका. धावसंख्या 71. 72 धावसंख्येचं लक्ष आहे. 6 षटकांमध्ये रिक्वायर्ड रन रेट 12चा आहे. 12 रन पर ओव्हर. याच धावगतीने फलंदाजी करावी लागणार सामना जिंकण्यासाठी. नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला होता तो म्हणजेच भैरवनाथ कापडे खुर्द या संघाने याचं अप्रतिम उदाहरण दिलं संघाने. आणि तब्बल कुठल्या त्या 71 धावा. सामना सुरू करायचा आहे. सलामजी फलंदाज तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये योगेश आलाय आणि योगेशच्या सोबत आले शुभम आणि गोलंदाजी मासाठी गोलंदाज सज्ज हेमंत उतेकर. पहिला चेंडू इनसाइड आउट. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. कव्हर करतोय आणि पॉइंटला झेल सोडलाय. पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये होता गोलंदाज, पण इथे होती ती चूक. पॉइंटमध्ये इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेतली चेंडूने. पॉइंटला चेंडू निघून गेला आणि एक लॉलीपॉप कॅच सुटतोय तो शुभमचा. झेल तिथे सुटतोय. जीवदान मिळते त्याला आणि संघाच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होते. धावसंख्या धावफलकावर 1. Over the wicket, away from the body. What a shot is that! Magnificent shot. Deep extra cover boundaryच्या बाहेर. One bounce over the rope. चौकार. Good shot. चेंडू ज्याप्रमाणे राईज झाला जणू काही वाट बघत होता. वेट अँड डिस्पॅच. बॅकवर्ड जाऊन खूप चांगला अपिश फटका पाहायला मिळते. अपिश कव्हर ड्राईव्ह आणि योगेशने खातं चौकाराने उघडलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. फ्लाय होतो चेंडू मागे. डॉट डिलिव्हरी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. हा सुद्धा चेंडू हवेमध्ये. जज करतोय. झेल इथे मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच इज दॅट. मॅग्निफिसंट कॅच. काय झेल टिपला. अप्रतिम झेल.
सेकंड अटेम्प्ट मध्ये जीवाचं अक्षरशः रान केलं अँड समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी कॅच. महत्वाची विकेट मिळाली आहे. योगेशला त्याने बाद केलं आहे जेलच्या स्वरूपामध्ये अँड दिस इज अ बिग बिग अँड बिग विकेट. नेक्स्ट बॅट्समन वन डाऊन बॅट्समन विजय तळेकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 72 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मागच्या 3 सामन्यात आपण बघितलं की ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली सामने जिंकले त्या संघाने, कारण धावसंख्येचा पाठलाग झाला नाही आहे आणि त्यामुळेच की काय आपण बघतोय मैदानावर भैरवनाथ कापडे खुर्द या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या संघाने आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या नोंदवली आहे ती म्हणजे 71. स्ट्रायकिंगला बिजू बॉटम हँड हलक्या त्याने चेंडूला प्लेस केले तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे आणि स्ट्राईक एंडला देतो शुभम. धावसंख्या 6 धावा. चेंडू कव्हर्स मध्ये अप्रतिम फटका स्टँड अँड डिस्पॅच. गुड शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते खूप वेगाने. चांगला प्रयत्न लास्ट मोमेंटला चेंडू अडवण्याचा पण चेंडू मात्र थांबत नाहीये. पंचांचा इशारा या चेंडू येतो तो चौकार. शुभमच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित 10 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या अंकित धावफलकावरती 10 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. योगेश शेलर सारख्या खेळाडूचा विकेट मिळाला आहे मैदानावर पहिल्या षटकामध्ये. चला स्पीडअप करा सामना. वेळ घेऊ नका. भरपूर वेळ घेत आहे. फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. भैरवनाथ कापडे खुर्द. अजून एक सामना यानंतर बाकी आहे. सकाळपासून आपण सातत्याने एकच सूचना करतोय की 5 वाजता आपल्याला मैदान खाली करून द्यायचं आहे. त्यामुळे जरा फास्ट खेळा. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्गावर अतुल. समोर जाईल तो स्ट्रायकिंगला. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंगला येतो तो विजय तळेकर. क्रॉस बॅटेड शॉट. थोडासा मात्र लेझी शॉट पाहायला मिळाला. थांबून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअरमध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडू ते कव्हर होईल तोपर्यंत मिळते या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या 11. गोलंदाज पुन्हा ते सज्ज होत आहे. राऊंड विकेट. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडूला जाऊ दिलाय. वाईट डिलिव्हरी. पंचांचा इशारा. शुभमने चेंडू लेफ्ट केलाय. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या धावफलकावर 12.
म्हणजे आपण बघतो की दुसरं षटक सुरू आहे. सामना जिंकण्यासाठी आपण बघतोय 72 धावसंख्ये लक्ष, अजूनही 60 धावा करायच्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता पण टायमिंग झाला नाहीये बरोबर. चेंडू गुड बॉलिंग. थोडासा चेंडू राईज झाला आणि बॅट्समॅनला सुद्धा सरप्राईज करून गेला हा चेंडू. डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आपण बघतोय. इकॉनॉमिकल षटक बघतोय गोलंदाज अमोलकडून. थांबून एक्झिक्यूट केलाय, पूल केलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग मध्ये, पण चेंडू जास्त लांब जात नाहीये. थोडासा फंबल पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत धावून 2 धावा इथे पूर्ण केल्या फलंदाजाने. धावसंख्येत 14 धावा धावफलकावर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फील्डमध्ये सातत्याने तुम्हाला चेंजेस पाहायला मिळत आहेत. सेपावून खेळायचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर. प्रयत्न खूप चांगला पण थोडासा स्किट होतोय गोलंदाज. आणि तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव या चेंडूर शुभमला. धावसंख्या धावफलकावर 15. शुभम पण बघितलंय वैयक्तिक 8 धावेवर तो खेळतोय. विजू तळेकर अजून थोडासा शांत आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला पूल केलाय. डीप मध्ये कोणी खेळू जवळपास नाही. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एकोणीस धावा फलकावर. लक्ष खूप मोठ्या मैदानावर. पॉवर प्ले सुरू आहे आणि हवी तशी बॅटिंग म्हणजे हवी तशी धावसंख्या उभारली गेली नाही आतापर्यंत मैदानावर आपण बघतोय. पुढचा चेंडू अमोलचा. क्रॉस बॅटेड शॉट. एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा आहे. चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत फेक करेल तोपर्यंत एकच धाव. विजूच्या खात्यामध्ये संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या 20 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 10ची गती पाहायला मिळते आणि 20 धावा अंकित धावफलकावर. सरासरीच्या हिशोबान 4 धावा कमी पडलाय 2 षटकाखेर बॅटिंग करत असताना आपण बघतोय. तो म्हणजेच भरडी देवी निव्या संघ. चला फिल्डिंग ताबडतोब लावून घ्या. बघा पंच सूचना करतायत. सलग 2 सामने जिंकून परसू 11 हा संघ थेट पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. ग्रुपमध्ये संघ टॉप करतोय. टॉप 12 मध्ये जाऊन पोहोचलाय पहिलाच संघ. भरून कापडे खुर्द या संघाने मात्र पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली आहे. या धावा कुठे त्या सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेतल्या 6 षटकांच्या सामन्यांमध्ये. अनिकेत गोलंदाजी मार्गवर. अनिकेत पवार वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ होता. फिंगर थोडेसे रोल केले चेंडूच्या भोवती. गुड बॉलिंग. याच अनिकेतने खूप दांडगा परफॉर्मन्स केला आहे या स्पर्धेमध्ये. 4 विकेट्स एकाच ओव्हरमध्ये आणि त्याचबरोबर एकूण 5 विकेट असा 5 विकेट घेण्याचा त्याने कारनामा केला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये. अनिकेत पवार 2 षटक एकही धाव नाही धावा खर्च केले. त्या एकूण त्याने मैदानावर 15 आणि 5 विकेट हॉल. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू वाईट डिलिव्हरी. 5 विकेट हॉलचा पराक्रम आपण बघितल्या पहिल्याच सामन्यामध्ये अनिकेत पवारकडून. धावसंख्या 21. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या स्पर्धेचा आज उद्घाटन सोहळा पार पडला. एकूण 6 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते लीग फॉर्मॅट.
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला आहे. शॉर्ट लिमिट ऑफला क्षेत्ररक्षक आहे. तिथून मात्र एक धाव ती चोरली आहे ती विजू तळेकरने. 22 ऑन द बोर्ड. 22 धाव धाव फलकावर. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाज या षटकात अनिकेत पवार. हो, किंचितचा बाजून जातोय चेंडू. बघा चेंडू रिलीज झाल्यानंतर अक्षरशः गोलंदाजाने दोन्ही हात लावले आपले डोक्यावर नेलेत. तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती क्लोज चेंडू यष्टीच्या बाजून अक्षरशः मैदानावर बघतोय की विकेटच्या आजूबाजूला मातीला फुंकर घालून गेलाय. एवढ्या जवळून चेंडू निघून जातोय. वाईट डिलिव्हरी. 23 धाव फलकावर. हो, हवेमध्ये चेंडू मिस टाइम. क्षेत्ररक्षक आय टी मध्ये जज करतोय. खूप लांब आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र प्रयत्न खूप चांगला प्रयत्न. झेल सुटला तिथे त्या चेंडूवर आणि 2 धावा कंप्लीट करतोय. तोपर्यंत आघाडीचा आपण बघतोय तो शुभम. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली. 25 धाव फलकावर. 25 ऑन द बोर्ड. चेजिंग द टोटल ऑफ 72 फ्रॉम द 6 ओव्हर. षटकामागे रिक्वायर्ड रन रेट 12 धावांचा आणि सरासरीमध्ये थोडासा मागे पडला कारण 2 षटकावर आपण बघतो फक्त 20 धावा धावफलकर होत्या 10च्या गतीने. चेंडू हवेमध्ये आहे. समोर एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. मिड ऑफला चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न होता पण नकार दिला विजूने. एकच धाव समाधान मानावं लागतं. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 26. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन साईडला पूल तर केलाय. चेंडू थोडासा डायव्हर्ट होऊन मागे येतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. मिळेल फक्त एकच धाव. धावसंख्या 27. तिसऱ्या षटकातला निर्णायक चेंडू 12व्या खेळाडूंनी रेडी राहायचं. ताबडतोब जर पाण्याची गरज असेल तर ताबडतोब पाणी घेऊन जा गरज असेल तर. येस, पाणी घेऊन जायचं. पंच सांगतात तेच. रेडी राहायचंय. चेंडू संपल्यानंतर लगेचच पाणी घेऊन जा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पूल केला. अप्रतिम फटका. 2 खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू फरार. सीमारेषेबाहेर चौकार. तीन षटकागर धावसंख्या 31 धावा धावफलकावर. अजूनही 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 18. ड्रिंक ब्रेक लवकरात लवकर कव्हर करायचा आहे. एक सामना बाकी ही गोष्ट लक्षात ठेवा आपण. ड्रिंक ब्रेक लवकरात लवकर कव्हर करा. चालू असलेल्या सामन्या विजेत्या संघाला पुढे चाल मिळेल. पुढच्या सामन्यात ते लगेच खेळतील. पराभूत संघ या स्पर्धेंना अलविदा करेल.
18 चेंडूचा खेळ शिल्लक, 41 धावांची अजूनही गरज आहे. स्पीडअप करा सामना सुरू करा लवकर. हेमंत उतेकरच्या आता चेंडू, स्ट्रायकिंग एंडला विजू तळेकर. 18-41 हे समीकरण आहे. चांगला फटका आहे, ताकद चांगली वापरली, जनरेट केली आहे आणि सीमारेषेवर फेकून दिलाय षटकार. ओव्हरपिच डिलिव्हरी भेटली. ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर या चेंडू आहे तिथे, येतोय आणि ठोकलाय तो षटकार. बॉल फेका लवकर, फेकायचा बॉल. सतरा चेंडू आणि 35 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर जबरदस्त टोले जंग फटका, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 17 चेंडू 35 धावांची गरज. ओ अवे फ्रॉम द बॉडी, काय फटका, काय नजाकत आहे फटक्यामध्ये, पण जास्त लांब जात नाही चेंडू, थोडासा पॉज होतोय. हवेचा प्रादुर्भाव, हवा त्या ठिकाणी आपण खूप वेगाने बघतोय, येते ती मैदानाच्या आतमध्ये. अशा ठिकाणी तुम्ही पाहता चेंडू थोडासा पॉज होतोय. नजाकत होती या फटक्यामध्ये, चांगला गॅप शोधला, थोडासा अपिश फटका पाहायला मिळाला पॉईंटमधून. 16-33चं समीकरण आता मात्र उरलंय. विजू ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू हेमंत उतेकरचा, पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केल्या, मागे जातं चेंडू, काय फटका आहे, व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर 4 धावा, दणदणीत चौकार. धावसंख्या 43. धावसंख्या 43 जाऊ धाव फलकावर. हो चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा टॉस केला चेंडूला. 29 धावा अजूनही माहिती, येस 29 धावा अजूनही करायच्या मैदानावर. ओ हा चेंडू आउटस्विंग होतोय, हलकासा लेग ब्रेक चेंडू, दिशेवर नियंत्रण चांगलं आहे. 29 धावा अजूनही करायच्यात मैदानावर. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 29 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे जोपर्यंत विजू तळेकर मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द बॉलर, चांगलं एक्झिक्युशन, पण फॉलोमध्ये खूप चांगला स्टॉप, पॉज केले चेंडूला. शेवटचा चेंडू होता, विजूला कुठल्या प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये, एकदा तिथे कंप्लीट केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, त्यामुळे समीकरण उरलंय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 28 धावांची अजूनही गरज. 12-28चं समीकरण उरलंय. बॉलर्स नेम 12 बॉल अँड 22 इन. अनिकेत पवार गोलंदाजी मार्कवर. 12-28.
कट केलाय, चांगला फटका आहे, गुड शॉट. सीमारेषा बाहेर जाईल, लेट कटचा अप्रतिम नजराणा आणि या चौकार. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम विजू तळेकर. क्लासिकल शॉट एक्झिक्यूट केलाय. भरपूर वेळ होता इथे विजू तळेकरकडे. सकाळी उठून ब्रश करून चहा पिऊन नंतर पेपर वाचून हा फटका खेळू शकत, एवढा वेळ त्याच्याकडे होता. आणि काय फटका सजवलाय गॅपमधून. डेलिकेट शॉट. पहिल्या चेंडूला आपण बघतो आलाय तो चौकार. त्यामुळे समीकरण उरले अजूनही 24 करायचे आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि हळूहळू तुम्ही पाहतात फलंदाजी बहरते दोन्ही फलंदाजांची. एकाने आपण बघतोय शुभन खूप चांगली बॅटिंग करतो मैदानावर. वैयक्तिक 14 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं आहे आणि विजू दळेकर खूप चांगला आक्रमक फलंदाजी आणि वैयक्तिक 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन विजूकडून. बघायचं आहे फटका ऑन साईडला आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये लॉंगवाला चेंडू कव्हर करेल म्हणजे तिथे एकच धाव. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि त्याचबरोबर विजय उतेकरची विजय तळेकरची. धावसंख्या 49 धावफलकावर. पुढचा चेंडू अनिकेत पवार. हो चेंडू उंच गेलाय, किती लांब गेलाय बघूया. क्षेत्ररक्षक जज करते मिड विकेटला, चूक होणार नाहीये. उंची भरपूर होती, लांबी प्राप्त झाली नाहीये चेंडूला आणि सीमारेषेच्या जवळ झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. शुभम बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतो त्याच्या आतमध्ये येतो म्हणजेच प्रदेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. मैदानावर आपण बघतोय त्याचा क्रमांक आहे जो 4था. दुसऱ्या विकेटसाठी आपण चांगली पार्टनरशिप बघितली. आपण बघितलं योगेश शेलार बाद झाला, त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली मैदानावर ती फलंदाज शुभम आणि त्याचबरोबर विजू तळेकरने. 44 धावांची पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळाली मैदानावर दुसऱ्या विकेटसाठी. आणि तोच फलंदाज त्याच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर येतो फलंदाजीला प्रदेश. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, संधी धावचीची डायरेक्ट हिट आणि इथे मात्र फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. स्ट्रायकिंग एंडकडून नॉस्ट्रायकिंगला जात असताना आपण बघतोय थोडीशी दुविधा होती, पण कौतुक करून फिल्डरचं मात्र ज्या ठिकाणी त्याने चेंडूने हिट केलं यष्टीला, तिथून फक्त एकच यष्टीला दिसत होती आणि परफेक्ट थ्रो. बॅट्समन नेम निलेश आला नवीन फलंदाज. फक्त एकच जाम येते ती विजूला. धावफलकार अंकित झाले 50 ऑन द बोर्ड. अजूनही 22 धावांची गरज आहे.
चेंडू बघायचा आहे, थोडा उंच गेला हवेमध्ये, क्षेत्रक्षेत्र तिथे जज करते, थोडंसं दूर आहे चेंडू, बॅकअप चांगले तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्या 52. त्यामुळे आता समीकरण उरले 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. यानंतर लगेचच रेडी जायचंय. मागच्या सामन्याचा विजेता संघ नाही, पराभूत संघ मागच्या सामन्याचा ज्योती एंटरप्राइजेस. हे 6 चेंडू झाले झाले आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी रेडी राहायचंय. खूप चांगलं षटक हाताले, मागची 2 षटकं खूपच चांगली राहिली आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानावर सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. सहा चेंडू 20 धावा. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल अँड 22 विन्स. या ठिकाणी पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं बिग बॅश 2022 या कार्यक्रमास पोलादपूर तालुक्याचे युवा नेतृत्व ज्यांनी आपलं वृत्तपत्र आपलं पोलादपूर या नावानं संपादित केलं, ते आपलं पोलादपूरचे संपादक सन्माननीय आमचे आदरणीय भगवानजी साळवी साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर आलेले आमचे मित्र, आमचं परमस्नेही निलेशदादा घाटगे हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आमचे पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उत्तेकर साहेब यांनी आदरणीय भगवानजी साळवी यांना सन्मानित करण्यात यावं. भगवान शेठ साळवी यांना उत्तेकर साहेब यांनी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आमच्या असोसिएशनचे सन्माननीय गोळे साहेब हे देखील आमच्या निलेश घाडगेंना सन्मानित करण्यात येतील. हां, हे घ्या ना. धन्यवाद भगवान शेठ साळवी. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही निलेशदादा घाडगे यांना आमचे गोळे साहेब सन्मानित करतील. मोरे. धन्यवाद निलेशजी घाडगे साहेब. तसेच आमचे पोलादपूर तालुक्याचे युवा नेतृत्व पत्रकार सन्माननीय सचिनजी उतेकर साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत. धन्यवाद घाडगे साहेब.
सन्माननीय सचिनजी उतेकर साहेबांना आमचे हां ते आणि युवा नेतृत्व आणि घनसोळीचं एक शिवसेना शाखा प्रमुख देखील आहेत. त्यांनी देखील आमच्या या निमंत्रणाला मान देऊन आवर्जून सकाळपासून या मंचावर भेट दिलेली आहे. त्यांना देखील आमचे उतेकर साहेब सन्मानित करतील. आमचे कार्याध्यक्ष सकपाळ साहेब. थांबा तो पुष्पगुच्छ घ्या. धन्यवाद उतेकर साहेब. हे घनसोळीतील सर्व नवतरुणांच्या मागे खंबीर पाठीशी उभे असतात असे आमचे सचिनजी उतेकर साहेब यांचं देखील पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मिस टाइम फटका. आता फक्त औषधाचा शिल्लक आहे काही चेंडूंची. सामना पूर्णपणे झुकलाय भैरवनाथ कापडे खुर्द या संघाच्या बाजूने. फक्त काही चेंडूच्या औपचारिकता शिल्लक आहे, फॉर्मॅलिटी शिल्लक आहे आणि ती फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मात्र निश्चितच आपण बघू शकाल जिंकणारा संघ पुन्हा एकदा अजून एकदा फाईट करेल 5व्या सामन्यामध्ये. समोर खेळायचा प्रयत्न पण चेंडू बॅटचा प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही आहे आणि ते मात्र या स्पर्धेतनं मात्र माघार घ्यावी लागते, परतावं लागतं आहे. आपण बघतोय म्हणजेच भराडी देवी निव्या संघाला दोन्ही सामने ते पस्तव संघ पराभूत झालेला आहे. त्यामुळे पुढच्या फेरीमध्ये चाल मिळते ती म्हणजेच भैरवनाथ कापडे खुर्द या संघाला ज्याने मात्र नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि समोरच्या धावसंख्येला कमी धावसंख्येमध्ये रोखला आहे. सर दोन्ही कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करा. दोन्ही कॅप्टन ताबडतोब यायचं आहे.